सुस्वागतम. रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्पांतर्गत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, आमचे मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब. इयत्ता 11वी, विषय मराठी, मी सौ स्वाती पाटील मॅडम. इयत्ता 11वी पाठ्यपुस्तकातील भाग 5वा, व्याकरण घटकातील शब्दशक्ती या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. शब्दशक्ती म्हणजे काय हे पाहत असताना विद्यार्थ्यांनो, मनुष्य प्राणी हा एकमेकांशी बोलतो, संवाद साधतो, एकमेकांशी भावना व्यक्त करतो. हे सगळं तो भाषेच्या माध्यमातून करतो. भाषेच्या माध्यमातून करत असताना ही भाषा जी आहे, ही भाषा अनेक अक्षरांचा अर्थपूर्ण समूह मिळून शब्द तयार होतात. आणि या शब्दांच्या अंगी एक सामर्थ्य, एक ताकद, एक शक्ती असते. तिचाच आज आपण अभ्यास करणार आहोत. शब्दशक्ती म्हणजे काय? शब्दांच्या अंगी वेगवेगळ्या अर्थछटा असणारे अर्थ व्यक्त करण्याची शक्ती असते, तिला शब्दशक्ती असे म्हणतात. म्हणजे जे शब्द आहे त्याच्यात वेगवेगळ्या अर्थछटा असतात आणि ह्या अर्थछटा व्यक्त करण्याची जी शक्ती आहे तिला शब्दशक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ पाठ्यपुस्तकातील आपण घेऊया, मी आज मोठा दगड पाहिला. दुसरं उदाहरण घेऊया, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आणि तिसरं उदाहरण आहे, माझ्या मना बन दगड. आता तिन्ही उदाहरणामध्ये तुम्हाला दगड हा शब्द विद्यार्थ्यांना दिसतोय, परंतु या तिन्ही उदाहरणामध्ये दगड या शब्दाचे सामर्थ्य, ताकद, शक्ती, ही अर्थछटा व्यक्त करण्याची शक्ती जी आहे ती भिन्न आहे. आणि याच शब्दशक्तींचा आज आपण अभ्यास करणार आहोत. शब्दांचे 3 प्रकारचे अर्थ असतात. त्यामध्ये पहिला आहे वाच्यार्थ, दुसरा आहे लक्षार्थ आणि तिसरा आहे व्यंग्यार्थ. या अर्थ प्रकारावरून मुख्य शब्दशक्ती पुढील प्रमाणे मांडल्या जातात. पहिली आहे अभिधा, दुसरी आहे लक्षणा आणि तिसरी आहे व्यंजना. या तिन्ही शब्दशक्तींचा आपण अभ्यास पुढील प्रमाणे करत आहोत. पहिली शब्दशक्ती आहे ती म्हणजे अभिधा शक्ती. अभिधा शक्ती म्हणजे एखादा शब्द उच्चारल्यावर त्याचा जो रूढ व शब्दशः अर्थ निघतो, तो अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीला अभिधा शक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ, त्या ठिकाणी मी एक वाघ पाहिला. म्हणजेच अभिधा शक्ती म्हणजे एखादा शब्द उच्चारला तर त्याचा रूढ अर्थ जो आहे, सरळ जो अर्थ आहे आणि शब्दशः अर्थ निघतो, त्याला अभिधा शक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी एक वाघ पाहिला. वाघ म्हटला की तुमच्या डोळ्यासमोर वाघच उभा राहतो, सरपटणारा साप उभा राहत नाही. हा त्याचा रूढ व शब्दशः अर्थ आहे आणि तो आपल्या डोळ्यासमोर लगेच व्यक्त होतो, त्याला अभिधा शक्ती असे म्हणतात. आता दुसरं उदाहरण पाहूया विद्यार्थ्यांनो. ताजमहाल सुंदर आहे. ताजमहाल म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर ताजमहालच त्या ठिकाणी उभं राहतो. तिसरं उदाहरण आहे, हिरा मौल्यवान असतो. हिरा म्हटल्यानंतर आपल्या पुढे हिराच डोळ्यासमोर उभा राहतो. तो त्याचा रूढ आणि शब्दशः अर्थ आहे आणि तो सरळ आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्या शब्दशक्तीला अभिधा शक्ती असे म्हणतात. या अभिधा शक्तीची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे, ही शब्दाची पहिली शक्ती आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे, ही शक्ती, अभिधा शक्ती वाचल्याबरोबर, त्या ठिकाणी उदाहरण वाचल्याबरोबर त्याचा शब्दशः अर्थ लगेच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, अर्थ कळतो. तिसरं वैशिष्ट्य आहे आणि हा अर्थ जो आहे हा शब्दकोशातही असतो. चौथं अभिधा शक्तीचं वैशिष्ट्य आहे, अभिधा शक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ असे म्हणतात.
वाचल्यानंतर तो अर्थ आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. तो शब्दकोशातही असतो, रूढ असतो. त्या शक्तीला अभिधा शक्ती असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, शब्दशक्ती दुसरी आपण अभ्यासायची आहे, ती म्हणजे लक्षणाशक्ती. लक्षणाशक्ती म्हणजे काही वेळा मूळ अर्थ विचारात न घेता सुसंगत असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. हा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शक्तीला लक्षणाशक्ती असे म्हणतात. आता लक्षात घ्या या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, की मूळ अर्थ विचारात घ्यायचा नाही, पण त्याच्याशी सुसंगत असा दुसरा अर्थ आपण ज्यावेळेस लक्षात घेतो त्या शब्दाच्या शक्तीला लक्षणाशक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ, आविष्कारचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आता मूळ अर्थ काळ्या दगडावरची रेघ हा जसाच्या तसा मूळ अर्थ घ्यायचा नाही, तर सुसंगत अर्थ इथं घ्यायचा आहे. सुसंगत अर्थ म्हणजे काय? काळ्या दगडावरची रेघ म्हणजे न पुसली जाणारी रेघ. म्हणजे आविष्कारचं बोलणं कसं आहे, तर न पुसलं जाणारं असं आहे. दुसरं उदाहरण आपण पाहू. आम्ही गहू खातो. आता आम्ही गहू खातो म्हणजे आपण गहू खातो का? नाही. गव्हापासून जे पदार्थ बनवले जातात ते आपण खात असतो. म्हणजे मूळ अर्थ विचारात घ्यायचा नाही, तर त्याच्याशी सुसंगत अर्थ जो आहे तो या लक्षणाशक्तीमध्ये आपण विचारात घ्यायचा आहे. तिसरं उदाहरण एक पाहूया. माझ्या घरावरून हत्ती गेला. मुलांनो, आता तुम्ही विचार करा, घरावरून कधी हत्ती जातो का? नाही. मूळ अर्थ इथं बाजूला ठेवायचा. त्याच्याशी सुसंगत अर्थ कोणता आहे, तर घराच्या शेजारून जो रस्ता गेलेला आहे तिथून तो हत्ती गेलेला आहे. या शक्तीला काय म्हटलं जातं? मूळ अर्थ बाजूला ठेवायचा आणि सुसंगत अर्थ तिथं घ्यायचा. या शक्तीला लक्षणाशक्ती असे म्हणतात. या लक्षणाशक्तीची वैशिष्ट्ये आता पाहूया. पहिलं वैशिष्ट्य आहे, ही शक्ती दुसरा अर्थ सूचित करते. दुसरं वैशिष्ट्य आहे, बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते. तिसरं वैशिष्ट्य आहे, मूळ अर्थ उपयोगी पडत नाही, संदर्भाने जुळलेला दुसरा अर्थ या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि चौथं वैशिष्ट्य आहे, लक्षणाशक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला लक्षार्थ असे म्हणतात. शब्दशक्ती आपण तिसरी आता पाहणार आहोत, व्यंजनाशक्ती. व्यंजनाशक्ती म्हणजे मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजनाशक्ती असे म्हणतात. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, मूळ अर्थाला बाधा आणायची न येता म्हणजे येत नाही, तरीही त्याच्यातून त्या उदाहरणातून वेगळा अर्थ, त्या शब्दातून वेगळा अर्थ व्यक्त केला जातो, त्या शक्तीला व्यंजनाशक्ती असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण बघूया. समाजातील असले साप ठेचलेच पाहिजे. आता साप हा मूळ अर्थ आहे, त्याला बाधा आणायची नाही, पण साप म्हणजे काय, तर त्या ठिकाणी दुष्ट प्राणी. आता समाजामध्ये दुष्ट प्राणी म्हणजे दुष्ट स्वभावाच्या व्यक्ती ह्या काय केल्या पाहिजेत? ठेचल्याच पाहिजेत, म्हणजे नष्ट केल्या पाहिजेत. त्या ठिकाणी त्यांना संपवलं पाहिजे, त्यांच्यात बदल तरी घडवला पाहिजे. दुसरं उदाहरण आहे, त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला. आता सूर्य अस्ताला जाणे म्हणजे मावळणे, परंतु त्याच्या जीवनाचा मूळ अर्थाला या ठिकाणी बाधा येत नाही, पण वेगळा अर्थ सूचित काय करतो? त्याच्या जीवनाचा अर्थ, जीवनाचा सूर्य अस्ताला गेला म्हणजे त्याचं त्या ठिकाणी जीवन संपलं, म्हणजे तो व्यक्ती ती कोणी असेल ती मृत्यू पावलेली आहे, निधन पावलेली आहे. तिसरं उदाहरण आपण पाहूया. भुंकणारे कुत्रे चावत नसते. आता भुंकणारे कुत्रे जे आहे, मूळ अर्थ आहे की कुत्रे भुंकते, पण त्याचा वेगळा अर्थ त्या ठिकाणी काय व्यक्त होतो की बडबड करणारी माणसं, तंबी देणारी माणसं ही आपणाला काहीही इजा करू शकत नाहीत. त्या ठिकाणी या शक्तीला व्यंजनाशक्ती असे म्हणतात.
व्यंजनाशक्तीची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे व्यंजनाशक्ती वेगळा अर्थ सूचित करते. दुसरं वैशिष्ट्य आहे मूळ अर्थाला बाधा येत नाही. तिसरं वैशिष्ट्य आहे हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकापर्यंत पोहोचवते. आणि चौथं वैशिष्ट्य आहे व्यंजना शक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हणतात. आता व्यंग्यार्थाची खरी तर एक गंमत आहे. सूर्य अस्ताला गेला असं म्हटल्यानंतर प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी असते. सूर्य अस्ताला गेला म्हणजेच तिन्ही सांज झाली. सूर्य अस्ताला गेला या ठिकाणी गुराखी असतील तर ते घराकडे परतणार. आई असेल तिन्ही सांजेला दिवाला देवापाशी लावणार. मुलं असतील ते घराकडे परत येणार. कामानिमित्त बाहेर गेलेल्या व्यक्ती परत घराकडे येणार. म्हणजे या ठिकाणी व्यंजना शक्तीच्या साह्याने प्रकट होणारा जो अर्थ व्यंग्यार्थ आहे, या व्यंग्यार्थातून वेगवेगळे अर्थ सूचित होत असताना आपणाला दिसून येतात. आता ह्या शब्दशक्तीची गरज का आहे? पहिली गरज आहे ती म्हणजे ललित वाङ्मयात अनुभवांचे दर्शन घडवण्यासाठी. ललित वाङ्मयामध्ये एका शब्दाचा असे वेगवेगळे अर्थछटा असतात. त्यासाठी वेगवेगळ्या अनुभवांचं दर्शन आपल्याला घेता येतं. दुसरं गरज आहे ज्ञान देण्याबरोबर कवींचा लेखकांचा अनुभव सांगण्यासाठी असतो. लेखकाला एखादी गोष्ट मांडायची आहे, तो अनुभव सांगण्यासाठी या शब्दशक्तीची गरज असते. लेखक कवी शब्दांच्या पलीकडचा भाव व्यक्त करण्यासाठी या शब्दशक्तीची गरज असते. त्याचबरोबर मूळ भावार्थाशी संलग्न अर्थ व्यक्त करण्यासाठी, म्हणजे जो भावार्थ आहे त्याच्याशी संलग्नित अर्थ व्यक्त करण्यासाठी या शब्दशक्तीची गरज पडते. लेखकांच्या व कवींच्या भावछटा व्यक्त करण्यासाठी, लेखकाला आपलं जे मत मांडायचं आहे त्याच्यातून योग्य भाव यावा, प्रकट व्हावा, यासाठी या शब्दशक्तीची गरज असते. काव्यात व्यंग्यार्थाला सूचकता व अधिक परिणामकारकता साधण्यासाठी, काव्यामध्ये या ठिकाणी सूचकता व परिणामकारकता व्यंग्यार्थातून साधण्यासाठी या शब्दशक्तीची गरज असते. विद्यार्थ्यांनो, पाठ्यपुस्तकातील आपण काही उदाहरणे पाहूया. अभिधा, लक्षण आणि व्यंजना या तिन्ही शब्दशक्तीतून त्या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे राम एक राजा होता. अभिधा शक्ती आहे. राम एक राजा होता म्हटल्यावरती एक आदर्श असा राजा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. लक्षणामध्ये सांगितलेलं आहे यात काही राम नाही. मूळ अर्थ जो आहे त्या ठिकाणी त्याच्याशी सुसंगत अर्थ आपल्याला काय करायचा आहे, घ्यायचा आहे. आता यात राम नाही म्हणजे सुसंगत अर्थ या ठिकाणी काय होतो, यात तथ्य नाही. व्यंजना शक्तीमध्ये मूळ अर्थाला बाधा येत नाही, परंतु दुसरा अर्थ सूचित करते. त्याने राम म्हटले. आता राम म्हटले हे कधी म्हटलं जातं, एखादी व्यक्ती निधन पावल्यानंतर. त्याचबरोबर दुसरं उदाहरण आहे तलावात भरपूर पाणी आहे. आपल्या डोळ्यासमोर भरलेला तलावाचं पाण्यानं भरलेला तलाव डोळ्यासमोर दिसतो. लक्षणामध्ये त्याच्या डोळ्यातील पाणी अटले म्हणजेच त्याला दुःख झालेले आहे, सुसंगत अर्थ घेतलेला आहे. तिसरी शक्तीचं व्यंजना शक्ती आहे, त्याचं उदाहरण लात मारे तिथं पाणी काढे. आता वेगळा अर्थ सूचित काय करतो की त्या व्यक्तीच्या अंगी धमक आहे, तो कुठंही त्या ठिकाणी काय करू शकतो, त्या ठिकाणी लात मारेल तिथं पाणी काढेल, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करू शकतो. तिसरं उदाहरण आहे ही वाट डोंगरगावची आहे. आता ही वाट डोंगरगावची आहे म्हटल्यावरती आपल्या समोर डोंगरगावची अशी वाट दिसते. दुसरं लक्षणा शक्तीमध्ये ते उदाहरण दिलेलं आहे त्यावेळी माझी वाट लागली. आता वाट लागणे म्हणजे सुसंगत अर्थ घ्यायचा आहे, त्याची फजिती झाली. व्यंजना शक्तीमध्ये ते उदाहरण आहे आपणच आपली वाट निर्माण करावी.
स्वतःचा मार्ग स्वतःच वेगळाच अर्थ सूचित करतो. स्वतःच निवडावा. चौथं उदाहरण आहे, बांगड्या रंगीत असतात. रंगीत बांगड्या आपल्या डोळ्यासमोर अभिधा शक्तीमध्ये लगेच उभे राहतात. लक्षणा शब्दशक्तीमध्ये ते उदाहरण सांगितले. पानिपतावर 1,25,000 बांगडी फुटली. पानिपतचं जे युद्ध झालं, आता बांगडी फुटणं म्हणजे स्त्रीच्या हातातील बांगडी कधी फोडली जाते, तर तिचा पती निधन पावल्यानंतर. म्हणजे जवळजवळ पानिपतावर 1,25,000 सैनिक काय झालेले आहेत, धारातीर्थी पडलेले आहेत. व्यंजना शब्दशक्तीमध्ये ते उदाहरण आहे, अखेर येते निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण. कवी निकुंभ यांच्या कवितेतील ही ओळ आहे. त्या ठिकाणी कंकण म्हणजे बांगडी, आणि ही बांगडी म्हणजे साहजिक आहे जबाबदारी स्वीकारणे. पाचवं उदाहरण आहे, मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो. आपल्याला मावळणारा सूर्य लगेच डोळ्यासमोर उभा राहतो. लक्षणा शक्तीमध्ये सुसंगत अर्थ, सूर्य अस्ताला गेला. सूर्य मावळतीला गेलेला आहे. सूर्य अस्ताला गेला. आणि व्यंजना शक्तीमध्ये त्या ठिकाणी साहजिक आहे की वेगळाच अर्थ, म्हणजे त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला, म्हणजेच त्याचं जीवन संपलेलं आहे, तो निधन पावलेला आहे. विद्यार्थ्यांनो, स्वाध्याय शब्दशक्तीची ओळख करायची आहे. पहिलं उदाहरण आहे, मी निबंध लिहिला. दुसरं उदाहरण आहे, हा किल्ला बुलंद आहे. तिसरं उदाहरण आहे, फारच शहाणी आहेस तू. चौथं उदाहरण आहे, पांढरे ते सारेच बगळे नसतात. पाचवं उदाहरण आहे, मी 20 खांडेकर वाचले. सहावं उदाहरण आहे, निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते. सातवं उदाहरण आहे, घरावरून मिरवणूक गेली. या शब्दशक्ती विद्यार्थ्यांना तुम्ही ओळखायच्या आहेत. त्यानंतर हा जो पुढील तक्ता आहे, शब्दशक्ती ओळखा. वाक्य, शब्द, अनुक्रम नंबर, शब्द त्या ठिकाणी भरायचे आहे, वाक्य दिलेलं आहे आणि शब्दशक्ती ओळखायची आहे. पहिलं उदाहरण आहे, मी निबंध लिहिला. दुसरं आहे, त्याच्या मनात काहूर माजले. आणि तिसरं आहे, घरावरून मिरवणूक गेली. या तिन्हीतील शब्द ओळखायचे आहेत आणि त्या शब्दाची शक्ती ओळखायची आहे. त्यानुसार पुढे शब्दशक्तीनुसार शब्द व वाक्य लिहायचं आहे. आता या 3 शब्दशक्ती दिलेल्या आहेत, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. तुम्ही एक शब्द त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याचे वाक्य तुम्ही काय करायचे आहे, तयार करायचे आहेत. विद्यार्थ्यांनो, आज आपण व्याकरणातील शब्दशक्ती हा जो उपघटक आहे तो पाहिलेला आहे. धन्यवाद.